हाय फ्रेंड्स, आज आपण डेटा इंटू ऑपरेटो कोर्समधील लेसन नंबर 34 डिझाइन मेनू हा पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आपण पहिल्यांदा काय करूया, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन करून घेऊया। यामध्ये आपण काय करणार, ब्लँक प्रेझेंटेशन सिलेक्ट करून घेणार। यामध्ये बघा, हा जो डिझाइन मेनू दिसतोय, हा मेनू काय करायचा आपल्याला पाहायचा आहे। डिझाइन मेनूमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काय असतात, थीम्स असतात। आपलं प्रेझेंटेशन आहे, समजा मी इथं काय केलं, अजून 2 स्लाइड इन्सर्ट करून घेतल्या। माझं स्लाइड कोणत्याही टाईपचे असतील, पण त्याची जी थीम असते, थीम म्हणजे काय, त्यामध्ये बॅकग्राऊंड कलर असेल किंवा इथं दिसतात बघा जे डिझाइन असेल, ह्या डिझाइन असतात, ह्या सगळ्या काय करायचं मला सिलेक्ट करून घेतल्यानंतर यूज करता येतात। आता इथं मी समजा ही सिलेक्ट करून घेतली, बघा या डिझाईनप्रमाणे काय होतं, इथं स्लाईडमध्ये त्या डिझाईन काय होतात इन्क्लूड होतात। जसं की इथं मी सिलेक्ट करून घेतली, आल्या का सगळ्या, इथं मला जी हवी ती इथून मी काय करू शकतो, थीम सिलेक्ट करून घेऊ शकतो। कधी काय होतं, एखादी मला थीम स्वतःची बनवायची असेल तर इथून मी तयार करू शकतो थीम, आणि ती सेव्ह करून पण ठेवू शकतो, किंवा ब्राउज करून सुद्धा एखादी थीम मी घेऊ शकतो। जसं की मी इंटरनेटवरून एखादी थीम डाउनलोड केली असेल तर ती सुद्धा मी इथं काय करू शकतो, ॲड करू शकतो। इथं मोरवर क्लिक केलं की भरपूर अशा थीम येतात, यातील आपल्याला जी हवी ती आपण इथून थीम काय करू शकतो, सिलेक्ट करून घेऊ शकतो। त्यानंतर येतात इथं व्हेरियंट। व्हेरियंटमध्ये काय असतं, तर आपल्याला कोणते कलर हवे असतील, फॉन्ट असेल, इफेक्ट असेल, बॅकग्राऊंड स्टाईल असतील, या सगळ्याचे व्हेरियंट दिलेले असतात। इथं बघा कलर आहे, या कलरमधून तुम्हाला जो हवा तो व्हेरियंट तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। जसं मी माऊस इथं घेतोय तसं काय होते, स्लाईडवर बघा इफेक्ट दिसतोय। आपला हवा तो आपण काय करू शकतो, इथून जो चांगला वाटेल तो इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो। आपल्या प्रेझेंटेशनला जो सूट होईल तो इथून आपण कलरचा कॉम्बिनेशन घेऊ शकतो। तसेच आपला फॉन्टचं कॉम्बिनेशन आहे तो पण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो। जसं होम मेनूमधून फॉन्ट सिलेक्ट करून घेतो, सेम तसं इथून सुद्धा आपण काय करू शकतो, फॉन्ट आपल्याला हवा तो सिलेक्ट करून घेऊ शकतो। त्यानंतर येतो इफेक्ट। हे जे इफेक्ट दिसत आहेत, यातले कोणताही इफेक्ट आपल्याला हवा तो आपण काय करू शकतो, सिलेक्ट करून घेऊ शकतो। हे काय आहेत, व्हेरियंट इफेक्ट आहेत। त्यानंतर बॅकग्राऊंड स्टाईल, तुम्हाला पाठीमाग बॅकग्राऊंडला कोणती स्टाईल हवी ती इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। त्याप्रमाणे काय होतं, इथं बॅकग्राऊंडला स्टाईल सिलेक्ट करता येते। जर तुम्हाला इथं वाटलं इथं काय करायचं आहे, मला बॅकग्राऊंडची स्टाईल करायची आहे, फॉर्मॅटिंग करायची आहे, मला डिझाईन करायची आहे, तर इथं बघा ऑप्शन दिलेत, सॉलिड फिल कोणती पाहिजे, इथं कोणता कलर हवा आहे तो इथून आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो। नको असेल तर इथं व्हाईट पण घेऊ शकतो। मोर कलरवर गेल्यानंतर भरपूर असे कलर दिसतात, इथं त्यातलं तुम्हाला हवा तो सिलेक्ट करून घेऊ शकतो। ग्रिडलाईन हवे असतील, मला ग्रिडलाईनला कोणता कलर हवा असेल तो इथून मी घेऊ शकतो। मला जो हवा तो इथून मला कलर सिलेक्ट सुद्धा करून घेता येतो। त्याचं जो इथे हे बघा, ही स्लाईड पुढं मागे केल्यानंतर इफेक्ट कसा होतोय तो इफेक्टसुद्धा आपण इथून चेंज करू शकतो। नंतर कोणत्या टाईपमध्ये पाहिजेत ते इथून सिलेक्ट करून घेता येतात। त्यानंतर येतात पिक्चर ऑर टेक्स्चर, मग पिक्चर घ्यायचं असेल बॅकग्राऊंडला किंवा टेक्स्चर घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकतो आपण। त्यानंतर पॅटर्न हवा असेल तर इथला कुठलाही पॅटर्न सिलेक्ट करून मी काय करू शकतो, सिलेक्ट करून तो घेऊ शकतो। हाईड बॅकग्राऊंड ग्राफिक्स म्हणजे काय, जर हे ग्राफिक्स दिसते साईडला ते तुम्हाला हाईड करायचं असेल तर इथं क्लिक करायचं, टिकमार्क केली काय होते, हाईड होतं, टिकमार्क काढले काय होते, पुन्हा व्ह्यू होतं। त्यानंतर इथं वेगवेगळे कलर आहेत बघा, ते सुद्धा आपण इथं सिलेक्ट करून घेतो। रिसेट म्हणजेच काय, जसा पहिला होता तसं काय होतं, इथं रिसेट क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड आहे असा येतो। त्यानंतर येतो स्लाईड साईज। इथं 2 साईज दिलेत बघा, एक स्टँडर्ड ती आपण इथून वापरू शकतो, किंवा दुसरी आहे वाईड स्क्रीन, म्हणजे जी सगळ्यात मोठी असते ती वाईड स्क्रीन मोठी असते, स्टँडर्ड काय असते छोटीशी छोटी येते। ह्या दोन्हीतला तुम्हाला डिफरन्स दिसून येते बघा। इथं कस्टम स्लाईड साईजवर आल्यानंतर तुम्हाला कस्टम स्लाईड साईज किती हवे ती पण इथून तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथं साईज काय करू शकता, घेऊ शकता। इथं क्लिक करायचं, इथून साईज कमी जास्त करता येते। इथं बघा A4चे हवे असेल तर A4 घेऊ शकता, बॅनरचे हवे असेल तर बॅनर पण घेऊ शकता। तुम्हाला जी हवी ती इथून साईज तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यात येतो सेम फॉर्मॅट बॅकग्राऊंड, जो मागाशी आपण पाहिला इथं व्हेरियंटमध्ये
कस्टममध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड करायला इथं जो ऑप्शन सापडला तोच इथं काय आला ऑप्शन त्याने दिला आहे. इथं सुद्धा ते सेम ऑप्शन असतात. इथून तुम्ही बॅकग्राऊंड काय शकता आपला हवा त्याप्रमाणे फॉर्मॅटिंग करू शकता. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर पॉईंटमधील डिझाईन मेनू हा शिकलो आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.